हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत माझ्या सर्व मैत्रिणी? मजेत ना? तर हो, सर्व मजेत असणार. आणि काल व्हिडिओ आला नाही कारण की काल आले होते घरी पाहुणे, आणि पाहुणे आल्यानंतर नाही का सारखं कॅमेरा हातात घ्यायला चांगलं वाटत नाही, कारण की माझ्या बहिणीचे मिस्टर आणि बहीण आली होती. तर माझ्या बहिणीला तर आहे माहिती, पण अजून नवीन आहे तर थोडं पाहुण्यांसमोर अफोड वाटतं मला. आणि कसं त्यांना आल्यानंतर एक तर कधीतरी येतात तर थोडंसं त्यांचं पण पाहुणचार झाला पाहिजे, तर म्हणून मी शूट केले नाही जास्त काही. आणि माझी बहीण म्हणजे हा फिरतोय ना छोटा पाहुणा, त्याचे मम्मी पप्पा, तर 8 दिवस तो चांगला माझ्याकडे राहिला. आणि हळूहळू त्याला आता आईची आठवण यायला लागली होती. तर आई कधी यायची, आई आलीच नाही, ड्युटी संपली तरी आलीच नाही असं म्हणायला लागलं होतं सकाळचं. तर म्हटलं तो आठवण काढतोय, तर मग ती म्हटली जाऊ दे आता, आम्हाला दोघांना पण सुट्टी आहे तर आम्ही येऊन जातो. आणि इकडे ना सकाळ असे गहू पसरत होते, तर शेवटचा दिवस होता म्हणून, आणि पूर्ण आहे ना 4 दिवस सुकून घेतले. तर इथे ना कृष्णा लुडबुड करत होता मध्ये. तर तो आहे ना ज्वारी होती थोडीशी, 2 एक पाहिल्या, तर ती पण वरती आणली होती आणि ती पण सुकवली होती. तर रात्रीचं असं झाकून ठेवत होते बेडशीटने. तर तोच काढत होता आणि 2-4 दिवस म्हणजे नाही का माझ्यासोबत पाहत होता हे की मावशी काय करते ते. तर इथे ना संध्याकाळी फक्त आम्ही जमा करून ठेवत होतो, कारण की माझ्या मैत्रिणी आल्या होत्या, तर त्या थोड्या वेळ बसल्या आणि वेळ झाला तर मग हे म्हटलं चाळून उपणून गाळून न्यायचं होतं खाली. तर ते झालंच नाही, लेट झालेलं आहे. तर मग आम्ही फक्त आहे ना त्याला झाकून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन गेलो. तर आपले व्हिडिओ पाहायला कसे वाटतात तुम्हाला, लाईक शेअर कमेंट्स करून सांगा. आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. तर गहू आहेत ना 2-4 दिवस चांगले वाळून उन्हात घेतले. त्याची खूप मेहनत घेतली, कारण की ना नंतर सोनकिडे वगैरे काही झाले ना तर खूप ताप होतो, त्यासाठी ते नवीन असतानाच त्याची मेहनत घेतलेली जर बरी म्हणते. तर कशी स्टोअर करते ते सांगते तुम्हाला. तर गहू आहेत ना मी म्हणजे एकदम नॅचरल पद्धतीने जे आपलं एरंडेलचं तेल असतं ना, तर ते लावते मी गव्हाला. गहू म्हणा, कुठलेही कडधान्य काय असेल किंवा जे धान्य असेल त्याला मी एरंडेलचं तेलच लावते. आणि त्यांनी ना आळीजाळी काहीच होत नाही, वर्षानुवर्ष तसे राहतात. आणि बोरिक पावडर पहिली लावायची खूप अगोदर, पण शेवटी नाही का ते केमिकलच आहे. आणि एरंडेलचं तेल म्हणतात तर मी लाकडी घाण्याचं आणते किंवा मेडिकलमध्ये पण मिळतं. आणि इथं कृष्णाचे मम्मी पप्पा आलते तर त्यांनी खूप सारं सामान आणलं होतं. पूर्ण एक ज्वारीची गोणी आणली, त्यांचे घरचे हरभरे झाले होते तर ते आणले. आणि 7-8 नारळ आणले होते. तर काही नारळ मुलांनी म्हणजे दुपारीच फोडले. त्यातली मलाई, पाण्यापेक्षा ना त्यांना मलाई आवडते खायला, तर नारळ काढून म्हणजे त्यांनी मलाई पण खाल्ली दुपारी सगळ्यांनी. आणि घरचेच कवठाचे झाड आहे, तर कवठा आणले, कैऱ्या आणल्या, पेरू आणले होते 5-7, तर ते काही कापून खाल्ले किंवा काय असं खूप मजा केली. आणि दुर्वा आली नाही तर सर्व नाराज झालते, पण तिची ना परीक्षा आली आहे, तर ती 3रीला आहे आणि तिला घेऊन आले नव्हते, फक्त कृष्णाला नेण्यासाठी आले होते. आणि तर मकाचे कणस आणले होते, त्याचे दाणे सोलून ठेवले. भरपूर असे कांदे घेऊन आली, लसूण आली. तर मी म्हणलं का लसूण आहे माझ्याकडे, पण ती म्हटली की नाही आमचा कसा आहे तो पहा. तर एक गड्डी म्हणले एकच आण मग, तर एक गड्डी घेऊन आली. कांदे आणले, तर कांदे ना भरपूर आणले कारण की गाडी होती, तर मग आणले छान. आणि पुदिना पहा, जसं जसं ऊन वाढेल तसं छान येतोय. आणि ही कोथिंबीर मस्त आली आहे, म्हणजे नाही का उन्हाने छान आली. तर ते जे दाणे काढले होते ना तर ते असे साईडला ठेवले काढून, आणि एक भाजण्यापेक्षा मी अशा तव्यावर भाजून घ्यावं म्हणलं. तर हा आहे दुसरा दिवस. आणि इथं कृष्णा जाण्याचं टायमिंग होतं, तर ते आले त्या दिवशी काहीच शूट झालं नाही, कारण की पाहुणे आल्यानंतर नाही का शूट करत बसावं मला योग्य वाटलं नाही, थोडंसं कम्फर्टेबल पण नाही वाटलं. आणि म्हणजे मुलं पण येत ना अजून, त्यांना सवय नाही की असं कॅमेरा घेऊन फिरायचं, काही करतात ते कंटाळा, म्हणजे मी सांगत पण नाही शक्यतो त्यांना जास्त. कधी शक्यतो मला जे होईल शूट तेच मी करते. आणि इथे ना कृष्णा मम्मी पप्पा आले तर खूप असं लाडात आल्यावानी करत होता. आणि शेवटी नाही का लेकरू आईपाशी लाड घालतेच, तर आईला म्हणजे मम्मीला पण हात लावून देत नव्हता. आणि गाडी ते रिटर्न घेत होते पाठीमागं, तर मी म्हणजे म्हणत होतो की दादा नको जाऊ, अचानक जाशील तू मागे गाडीच्या. तर म्हणतो नाही मी साईडला उभा राहून पाहतो. आणि म्हटलं थांबा असू द्या, तो काही सवय त्याला नाही का, तर फक्त मागे उभं राहून पाहणार म्हटला. आणि गाडीत बस म्हणत होतं, तर त्याला विश्वास नव्हता की आई जाईल म्हणून, नाही म्हणायचं आई जाईल ड्युटीला. त्याला आहे ना माहिती आहे की आई ड्युटीला जाते येते, पण आता हा इकडं पुण्याला आल्यापासून ना त्याला थोडंसं असं वाटायला लागलं की मला परत सोडून जाते की काय म्हणून. नाही तर घरी तो असा करीत नाही, त्याला माहिती आहे चांगलं जाताना ती बाय बाय करतो. पण इथं हे आणि असं नाही का
त्याला भरोसाच नव्हता की मला परत ठेवून घेतात की काय, असं वाटत होतं. तर म्हणून मला जवळ पण येऊ देत नव्हता. पण जाताना छान त्याची मम्मी म्हणली की अरे मावशीला पप्पी दे, तर छान माझी मम्मीची पप्पी घेतली आणि इतका नटखटपणा केला. पण म्हणजे ना त्रास अजिबातच दिला नाही त्यांनी. फक्त ना म्हणजे त्याला वाटेल तेव्हा TV पाहायचा किंवा काय. आणि मी म्हटलं कृष्णा राहा ना, तर त्याचे ना मन पाकळल्यावाने होत होतं, दोघींकडं पण राहावं असं वाटत होतं. तर त्याच्या आईला म्हणायचा की आई आपण राहू ना, तू राहा ना इथं, तू राहिली की मी राहणार म्हणून. आणि तिला टाईम नाही कारण की ती जॉबला आहे आणि दोघं ते जॉबला असल्यामुळे ना मुलं तिचे सासू सासऱ्यांकडंच गावाला असतात. म्हणजे शक्यतो ती गावालाच आहे, तिचे मिस्टर पुण्यात आहेत आणि ती गावालाच जॉबला आहे तिकडं. तर छान म्हणलं. आणि त्याला आहे ना मला कपडे घ्यायचे होते, तर ते अचानक आल्यामुळं मला कपडे घ्यायला जायलाच मिळालं नाही. तर ते नकोच म्हणत होते कोणी की किती वेळा कपडे घेते, खूप वेळा घेतलेत, कशाला आता कपडे. पण 8 दिवस म्हणलं लेकरू राहिलं आणि बिना कपड्याचं जायचं मला चांगलं वाटाणं. तर म्हणलं नाही, घेऊ एक साधासा का होईना ड्रेस आपण, चला. तर मग तिथे गेलो आणि त्याला आवडतील ना त्याच शर्टवर त्याने हात ठेवला, तोच आम्ही घेतला. कारण की बरेच त्यांनी 7, 8, 10 शर्ट दाखवले. तर त्याला हा चेक्सचा काळपट कलरचा शर्ट आवडला. तर त्याच्यावरती ना मी अशी हाफ व्हाईट पॅन्ट घेतली आणि शर्ट घेतला. तर सगळेच नको म्हणत होते, त्याचे पप्पा पण मम्मी पण मी म्हणलं नाही, मला नाही चांगलं वाटत ते घेऊ म्हणून. तर मी तिथपर्यंत त्यांच्यासोबत गेले आणि येताना रिक्षाने आली. तर यायला आहे ना रिक्षा पटकन मिळालंच नाही आणि दुपारच्या पारी ना थोडेसे रिक्षा नाही का चालत नाही जास्त उन्हामुळं. तर मग मला बराच वेळ थांबावं लागलं आणि आल्यानंतर आहे ना लगेच ऊन झालं होतं लई. तर मग कंटाळल्यावानी झालं लई. थोड्या वेळ बसलोत, गप्पा मारल्या मम्मीने मी. आणि मग वटान ते सगळं आवरायचं होतं. मम्मीला म्हणलं काहीच आवरू नको तू बस, तिचं जरासं पाय दुखत होतं. तर मग म्हणलं मी आवरून घेईन आल्यानंतर. तर आहे ना मग ते असतानाच आहे ना तांदूळ भिजाय घातले होते, बिर्याणी बनवायची होती. पण सकाळचेच डोसे वगैरे इतके म्हणजे जेवणच झालं ना. डोसे बनवले होते, बटाट्याची चटणी, सांबार बनवलं होतं आणि तिला उपवास होता, प्रदोष होता तिला. तर त्यामुळं ती काहीच खात नाही खिचडी वगैरे. तिने फक्त फळं केळी खाल्ली आणि कलिंगड आणले होते त्यांनीच 2-3, तर त्यातले एक कलिंगड कापलं होतं. आणि इथे ना सकाळी फरशी पुसली नव्हती कारण की राहिली होती. आता कसं घरात पाहुणे असल्यानंतर पण सकाळ सकाळ ते झालं नाही. तर दीदी फरशी पुसून घेत होती, तर तिने छान असं घर झाडून घेतलं आणि म्हटलं आता ते गेल्यानंतर लगेच काही घर झाडू नका, राहू द्या. तर मग ते गेल्यानंतर घर पण झाडलेलं नव्हतं, सकाळी सकाळी एकदम झाडलं होतं तेच. त्या दीदीने छान घर झाडलं आणि फरशी पण छान पुसून घेतली. तर मम्मी म्हणत होती मी भांडे घासते, तर म्हणलं नाही मी घासून घेते, आवरते. तू ना बिर्याणी करायची, त्याचे भाज्या काप. तर ती एक साईडला अशा भाज्या कट करत होती आणि दीदीने पण तोपर्यंत छान फरशी वगैरे पुसून घेतली. माझं चाललं होतं जे मकाचे दाणे होते ना, तर ते म्हणलं मुलांना असे भाजून द्यावात आणि ते पण जास्त दिवस राहिले थोडंसं आकसल्यावाने सुकल्यावाने होतात. तर मग तेच देत होती. आणि दीदीनी दूध होते का पातेल्यात, ते थोडंसं काढून ठेवलं फ्रीजमध्ये की दही लावताना म्हणलं हे सोबत ठेवून देता येईल. आणि मी आल्यानंतर दीदीने ना छान लिचीचं सरबत बनवलेलं होतंच. तर तेच होतं थोडं शिल्लक आणि तेच मी घेत होते आता. कारण की मला पण सरबत दीदीसारखे ना कुठल्याही फ्लेवरचे असू द्यात मला आवडतात. आणि दीदी म्हणत होती की खूप गरम व्हायला लागले आता. तर खरंच गरम चांगलंच व्हायला लागले. संध्याकाळचं म्हणा दुपारचं होते. तर तसं आमच्याकडं होत नाही, पण ना दोन्ही गॅलरी ओपन ठेवल्या तरच हवा चांगली येते, नाही तर येत नाही. पण असं गॅस वगैरे लावला ना तर मोठी गॅलरी थोडीशी बंद करावी लागते, नाही तर एवढी हवा चालते. तर थोडासा गॅस आहे ना असाही होतो. तर इथं आजीलाच सांगत होते दीदी की आजी अशा भाज्या काप, म्हणजे नाही का मम्मी कसं भाजी करतो ना आपण तशा बारीक कापत होती. तर बिर्याणीला थोडीशी भाज्या मोठ्या मोठ्या कापावं लागतात. तर दीदी दाखवत होती आजीला. मी म्हणलं आजीला शिकवते काय, तर ती म्हणते नाही आजी ना भाजीला कट करतात ना तशी कट करत होती. आणि पाहुण्यांनाच खरं तर बिर्याणी करायची होती. आणि पहिल्यांदा मला माहिती नव्हतं की हे म्हणजे ती प्रदोष धरते किंवा काय. आणि मला वाटलं शुक्रवार आहे तर म्हणजे चिकनची बिर्याणी करा. तर ती म्हणली मला उपास आहे, मी तर म्हणजे खिचडी पण खात नाही, फक्त फळं वगैरे खाते. आणि ते म्हटले तिचा उपास आहे तर मी पण नॉनव्हेज खाणार नाही. तर मग व्हेज बिर्याणीच ठरली होती करायची. पण त्यांना जेवणच इतकं हेवी झालं तर ते म्हणले की नको आता जेवण्यासाठी थांबायला नको, पुढचे कामं होतील. तर मग त्यांना ना थोडंसं काही खरेदी करायचं होतं. तर तेच पडदे वगैरे काहीतरी पाहिजे होते. तर ते मग लवकरच निघाले.
आणि एक एक दोन पाहुण्यांकडं पण जायचं होतं, तर कसं दोघांना सोबत सुट्ट्या आल्या आणि वेळ भेटला थोडंसं का, मग त्यामुळं ते गेले लवकरच. तर दुपारी ना 1-1:30 वाजता ते गेले. तर इथे ना मग म्हटलं चला पटकनी बिर्याणीच पहिली करून घ्यावा, कारण की त्याला काय होतं की असा दम द्यावा लागतो, म्हणजे नाही का मंद गॅसवरती वाफ घ्यावा लागते बराच वेळ. तर मग इथं मी पाणी ठेवलं. पाण्यात आहे ना 4 लवंगा, 4-5 मिऱ्या, तेजपत्ता आणि दालचिनी, मोठी विलायची असं टाकलं आणि ते गरम व्हायला ठेवलं. तर मीठ टाकलं भरपूर असं त्याच्यात. आणि मीठ आहे ना थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे तांदूळाचं कसं आपण पाणी ओतून घेतो ना, आणि तांदूळ आहेत ना असे सपक लागत नाही, छान लागतात मग बिर्याणीत. असे भात आहे ना सपक नाही लागत आहे. तर भरपूर असं मीठ टाकलं आणि एक साईडला आहे ना लगेच भाज्या मी अशा, कोण कोण काय करतं भरपूर तेलातच एकदम तळून काढतात, तर मी थोडं थोडं तेल टाकून आहे ना भाज्या अशा परतून घेते. तर भाज्या आहेत ना चांगल्या लाल होस तर परतून घेत असते. तर जास्त तेलात तळल्या नाही, फक्त चांगल्या अशा थोड्या थोड्या तेलात आहे ना एकदम परतून घेतल्या. तर भाज्यांमध्ये घेतलं होतं इथं फ्लावर आणि बटाटा. तर फ्लावर बटाट्याला वेळ लागतो परतायला, तर म्हणून ते दोन्ही एकत्र टाकले होते आणि बाकीच्या भाज्या वेगळ्या ठेवल्या होत्या. तर चांगले असे लालसर होस तर नाही का परतली. तर तुम्ही कशी बिर्याणी करता मला सांगा. तर मी ना शक्यतो ही अशीच परतून करते. कोणी कोणी कच्च्या भाज्या पण टाकतं ग्रेव्हीमध्ये आणि थोडंसं नाही का शिजवून देतात. तर मी कच्च्या नाही, थोडंसं अर्धवट अशा चांगल्या खरपूस भाजून घेतल्या आणि अशा भाजल्या ना तर त्या भाज्यांना असं वेगळाच फ्लेवर येतो, असा स्मोकी स्मोकी नाही का. आपण जास्त तेल न टाकता असं फक्त तव्यावरती भाजून घेतल्या ना तर एकदम स्मोकी फ्लेवर येतो त्याला. आणि इथं पाणी गरम झालं होतं, तर तांदूळ टाकून दिले. आणि तांदूळ आहेत ना दुपारीच म्हणजे जास्तच भिजले होते, 2-2.5 म्हणजे 1-1.5-2 तास भिजले तर चालतात, पण हे जरा जास्तच भिजले होते. पण काहीच प्रॉब्लेम नाही झाला, चांगले शिजले आणि एक उकळीतच शिजले जास्त भिजल्यामुळं. तर त्याला अजिबातच हलवलं नाही मी, एकदम पाण्यात टाकून दिले आणि एक उकळी आली की गाळून साईडला ठेवले. तर इथं भाज्यांमध्ये घेतलं होतं शिमला मिरची, बीन्स, ते पण चांगलं फ्राय करून घेतलं. तर इकडे दीदीने देवपूजा वगैरे केली होती आणि एकदम घर आहे ना सुनं सुनं झालं होतं. एक तर टी व्ही लावायचा तो किंवा आमच्या भोवती भोवती असंही करायचा. तर शिमला मिरची तोडली आणि बीन्स चांगले फ्राय करून झाले होते. तांदूळ पण एकीकडं असे चांगले उकळले होते, म्हणजे नाही का अर्धवट शिजत आले होते. तर इथं घेतले होते मक्याचे दाणे आणि हिरवे वाटाणे. तर मक्याचे दाणे होते तर ते पण टाकले. छान लागतात, आम्हाला आवडतात मसाले भात जरी केला ना, जर घरात असतील तर आम्ही ते पण टाकतो. तर ते चांगले असे भाजून घेतले आणि भात आहे ना एक उकळी आला की गाळून घेतला. तर आम्हाला आहे ना आज असं अजिबातच घरात कटत नव्हतं, कारण की तो आमच्या भोवती नाही का घर असं लुटून नेल्यावानी वाटत होतं. असं वाटायचं सगळे माणसं कुठं गेलेत आणि सगळे घरातच होते, पण तो एकटा गेला तरी इतकं घर शांत झालं. एकतर म्हणजे नाही का टी व्हीला भीम लावायचा आणि भीम आहे ना, भीमचे सगळे कॅरेक्टरांचे डायलॉग त्याचे पहिलेच पाठ असतात. तो बऱ्यापैकी गावाला पण भीम पाहतो. अजून त्याला शाळेत टाकला नाही, 3.5 वर्षाचा व्हायचा आहे तो, म्हणजे होईल आता ह्या महिन्यात, म्हणजे पुढच्या महिन्यात. आणि आता त्याचे मम्मी पप्पा म्हणले यावर्षी टाकायचं आहे त्याला शाळेत. गेल्या वर्षी ना त्याच्या आजी आजोबांनी टाकून नाही दिला की खूप छोटा आहे, खूप छोटा. आणि त्याला काय होतं दिवसातनं म्हणजे दूध प्यावं लागतं बऱ्याच वेळा आणि त्याला सवय अजून कपानी आणि दूध पित नाही, बॉटलनी पितो. तर त्याच्या आजी आजोबांनी त्याला टाकून दिले नाही शाळेत, तर यावर्षी टाकणार आहेत आता. तर इथे ना पनीर एकदम लास्टला मी फ्राय करत होते आणि बरिस्ता पनीर एकदम ताज्या कांद्याचा असा लालसर बनवून घेतला. तर बरीच त्याला भाजायला वेळ लागतो, तर फुल गॅस करून थोडंसं जास्त तेल टाकून भाजलं मी आणि त्याच जास्त तेलात आहे ना पनीर फ्राय केलं. आणि पनीर आहे ना कधी पण लास्टला फ्राय करायचं किंवा अगोदर जरी केलं ना तर अगोदर केल्यानंतर त्याच्यात आहे ना एकदम हाय फ्लेमवरती तेल गरम करून पनीर फ्राय करायचं. आणि फ्राय म्हणजे ना मी काळपट अजिबात करत नाही, उगं नॉर्मल असं थोडंसं म्हणजे हे करून घेते फ्राय थोडंसं. तर तेच केलं आणि इथं त्याच तेलामधून म्हणजे जे पनीर भाजलं होतं ना तर तेच तेल मी मोठ्या कढईत घेतलं. त्याच्यात 2-3 मिरच्या टाकल्या अशा चिरा देऊन आणि टोमॅटो आणि कांद्याची असं प्युरी केली होती तर ती टाकली आणि अर्धवट भाजत आली का ती जे चांगली. तर त्याच्यात आहे ना अद्रक लसूणची पेस्ट टाकली, तर जी घरातच बनलेली असते माझी. आणि इथं घरातलेच मसाले
तर मसाल्यामध्ये म्हणतात तर घरचा मसाला, हळद आणि जी धनाची पावडर आहे गरम मसाला घालून केलेली तर ती टाकली आणि एक चिकन मसाला म्हणजे जे असतं ना बिर्याणी मसाल्याचं पाकिट तर ते टाकलं आणि चिकन मसाल्याचं 1 चमचा टाकला आणि इथं दही टाकलं भरपूर असं. तर दह्यात ग्रेव्ही बनवली ना तर बिर्याणीची छान चव येते. जर दही नसेल ना माझ्याकडं तर मी लिंबू पण पिळत असते तर त्याने पण छान येते. आणि इथं तांदूळ आहे ना भरपूर मीठ टाकून शिजवलेले आहे त्यामुळं ग्रेव्ही तर असं मापात जे अंदाजे मीठ टाकलं तर छान झाली होती बिर्याणी म्हणतात तर एकदम छान झाली होती. सुटसुटीत तर झाली तीच पण चवीला पण एकदम भारी झाली होती. आणि ग्रेव्ही ना चांगली अशी परतून झाली. त्याच्यात टाकलं मी कोथिंबीर आणि पुदिना कापलेला आणि बरिस्ता पण थोडासा टाकून दिला कारण की असं ग्रेव्हीत पण मी थोडासा बरिस्ता घालते. सर्व भाज्या टाकून घेतल्या, चांगल्या परतून घेतल्या आणि अर्धा पाऊण ग्लास आहे ना म्हणजे पाणी टाकलं कारण की भाज्या असं पूर्ण जर ग्रेव्हीत ठेवलीत आणि वरतून तांदूळ टाकले तर थोडंसं नाही का लागण्याची भीती वाटते. म्हणून मी अर्धा पाऊण छोटासा ग्लास होता तो तर ते पाणी टाकलं आणि इथं तांदूळ जे आपण अर्धवट शिजवून ठेवले होते ते असे वरतून टाकून दिले. तर तांदूळ आहेत ना म्हणजे अर्धवट असे फक्त थोडेसे हाताने प्रेस होत होते एवढेच मी हे केले आणि असे वरतून टाकले. तर भाजीत ना अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं त्यामुळं भाज्या अशा अर्धवट शिजल्या होत्या त्या पूर्ण वाफेवरती आता शिजून पण निघणार आणि बिर्याणी खाली लागणार पण नाही. तर वरतून बरिस्ता टाकला, पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकली आणि 2-4 चमचे असं तूप टाकलं जे की असं नाही का घरीच बनवलेलं आहे तर छान लागतं. याच्यात आहे ना कोणी केशर पण घालतं पण मी नाही घातलं आहे माझ्याकडं पण म्हणलं नको मुलांना नाही ते कलर वगैरे केलेलं काही आवडत, जे असं नॅचरल राहतं तेच त्यांना ते फ्लेवर पण आवडत नाही, गुलाब पाणी नाही, केवडा नाही, तसलं काहीच आवडत नाही त्याच्यात. तर मग अशी साधीच केलते आणि इथे ना दीदीला काढत होते मी साईडला, बिर्याणी झाली होती आणि त्यांना भूक लागली होती. ओटा म्हणतात तर माझा आवरायचा बाकीच होता आणि मी दादाला विचारत होते की तुला पण देऊ का. तर दीदीला आहे ना असं बरिस्तावरून टाकलेलं आवडत नाही तर तिचं ताट पहिल्यांदा काढलं आणि दादा बोलला की हो मला पण दे. तर मग त्याला पण ताट करून दिलं. तर बरिस्ता आहे ना असा मध्ये वरतून टाकलेला आहे ना त्यांना आवडतो. तर बिर्याणी ना अशी मी पूर्ण मिक्स करून नाही घेतली, एक साईडने अशी काढत गेले आणि त्यांचे ते मिक्स करून खाणार होते. तर चवीला एकदम छान झाली ती. आम्ही दोघींनी पण नाही का नंतर आम्ही आवरलं माझं आणि जेवण केलं कारण की तव्यावर असं मंद गॅसवरच ठेवून दिली ती तर खूप वेळ ती गरम राहिली. दादाला पण ताट केलं आणि नंतर कसं कामं वगैरे आवरले जेवण करायचं तर व्हिडिओ एंड केलाच नाही. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये.